श्रद्धा म्हणजे काय असते नक्की? श्रद्धा म्हणजे भक्ती काय? श्रद्धा म्हणजे ईशज्ञान काय? ह्या दोन्ही गोष्टींवरती थोडंसं चिंतन करून बघूया. श्रद्धा म्हणजे केवळ भक्ती नाही. भक्तीचा संबंध आपल्या भावनेशी असतो. भक्तिभाव आपण त्याला म्हणत असतो. श्रद्धा म्हणजे नुसती भावना नाही. बऱ्याच वेळेला भक्तीचा महापूर येतो, परंतु तरी देखील श्रद्धा डळमळीत होऊ शकते. श्रद्धा म्हणजे ईशज्ञान आहे काय? ईश आणि ज्ञान, देवाविषयीचं ज्ञान असणं म्हणजे श्रद्धाळू असणं असं आपल्याला म्हणता येत नाही. एखादा श्रद्धावंत माणूस कदाचित बऱ्याच गोष्टीविषयी अडाणी असू शकतो. देवाधर्माविषयी बऱ्याच गोष्टी त्याला माहीत नसतात, अशी परिस्थिती असू शकते. तरी देखील त्याची श्रद्धा मात्र मजबूत असू शकते. मग श्रद्धा म्हणजे नक्की काय? श्रद्धा म्हणजे बांधिलकी. शेंडी तुटो की पारंबी तुटो, मी माझ्या परमेश्वराला सोडणार नाही. आणि मग अशा प्रकारची श्रद्धा दुःख संकटाच्या आणि मोहपाशाच्या वेळेला कसोटीस उतरत असते. खरा श्रद्धावंत अशाच संकटाच्या काळामध्ये सोन्यासारखा शुद्ध होऊन बाहेर पडत असतो. अब्राहम श्रद्धेचा आदिपिता. परमेश्वराने त्याला खासद्यांच्या ऊर देशातून कनान देशाकडे प्रयाण करण्यासाठी पाचारण केलं. खासद्यांचा ऊर देश म्हणजे इराक आणि कनान देश म्हणजे आजचा इस्रायल. हा सर्व प्रवास केल्यानंतर अब्राहम कनान देशामध्ये स्थायिक होतो. परंतु त्या ठिकाणी तो सांगत आहे परमेश्वराला की मी आता असाच मरणार. माझ्यापुढे कुठली संतती नाही, पुत्रसंतान नाही, वारस नाही. मग मी पुढे जाणार कसा? माझं नाव ह्या पृथ्वी तलावरती टिकून राहणार कसं? परमेश्वराने भर दिवसा त्याला बाहेर आणलं. आकाशाकडे पाहायला सांगितलं. तुला आकाशातील तारे दिसतात का? ते तुला मोजता येतील का? एवढी तुझी संतती होणार आहे. भर दुपारी आकाशामध्ये तारे कसे दिसणार? ते कसे मोजवणार? तरी देखील अब्राहमाने परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवला. म्हणून हा विश्वास विश्वाचा श्वास आहे. न दिसणाऱ्या गोष्टींविषयीचा भरवसा आहे. न पाहिलेल्या गोष्टींविषयीची आशा आहे, खात्री आहे. अब्राहमाने अशा प्रकारचा विश्वास ठेवला. परमेश्वराने त्याच्याबरोबर करार केला आणि त्या करारामध्ये परमेश्वराने त्याला सांगितलं की तुला अब्राहम एवढंच म्हणणार नाहीत, तर अब्राहम असं म्हणतील, कारण आता तू अनेक लोकांचा, अनेक देशांचा, राष्ट्रांचा, राष्ट्रसमूहांचा जनक होणार आहेस. श्रद्धा कोणावर ठेवायची? प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला सावधानतेचा इशारा देतो. वरवर जे आपल्याला संदेष्ट्या समान दिसतात त्यांच्यावरती विश्वास ठेवणं धोक्याचं असतं. श्रद्धा कोणावर ठेवायची? जो पवित्र आत्म्याचं फळ धारण करतो अशा व्यक्तींवरती ठेवायची. प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा आणि स्वतःच्या मनावरचा ताबा, शरीराच्या सर्व इंद्रियावरचा ताबा, इंद्रिय दमन. अशा प्रकारची फळं ज्या व्यक्तीठायी दिसतात तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने भरवसा ठेवण्यालायक असते. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो वा नसो, अशा प्रकारची ती अवस्था असते. आपल्याला देखील आपली श्रद्धा अगदी संकटाच्या प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये देखील टिकवता यावी. योग्य अशा गोष्टींवरती, व्यक्तींवरती आपल्याला श्रद्धा ठेवता यावी. परमेश्वरावरती मनापासून प्रेम करून त्याच्यावरती विश्वास ठेवता यावा, अशी कृपा परमेश्वराकडे मागूया.